बातमी आहे परभणीतून। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली। परभणी येथील स्टेशन रोड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला होता। याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं। दरम्यान या दगडफेकीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे। या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विविध दलित संघटनांनी केली आहे। परभणीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची परिस्थिती आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतच म्हटलंय। आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत। त्याच्या नर्व्स कशा होत्या, त्याचे मसल्स कसे होते, त्याचे बोन्स कसे होते, त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे। तिकडे पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारीला विजय स्तंभाच्या इथे अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय येत असतो। या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पोलीस आणि इतर शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विजयस्तंभ परिसरातल्या तयारीचा आढावा घेतला। विजयस्तंभ परिसरात पाणी, आरोग्य तसंच वाहतूक इत्यादी सर्व सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। यावेळेला विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपस्थित होते। या ठिकाणी मान्य पोलीस आयुक्त पुणे शहर आणि डिव्हिजनल कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीची आढावा बैठक झालेली आहे आणि येणाऱ्या गर्दीचे भाविकांचे कशी मदत करता येईल, संरक्षण आणि सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन यासाठी आढावा बैठकीमध्ये पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि शासनाची सगळी खाती पार्टीच्या मदतीने यामध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेले आहेत आणि येणाऱ्या भाविकांना पूर्ण व्यवस्था चांगली मिळेल याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। सोबतच सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्थेचे नियोजन ग्रामीण आणि शहर पोलीस दल, वाहतूक शाखा यांच्या मदतीने करण्यात येईल।